मुक्ति की मांग को लेकर आज खामगांव अकोला मार्ग पर प्रहार का चक्का जाम। प्रहार के गजानन लोखंडकर के नेतृत्व में किसानों और विकलांग खेतिहर मजदूरों ने सड़क जाम कर दी। खामगांव अकोला मार्ग पर टेम्भुर्ना फाटे पर पुलिस की बड़ी टुकड़ी तैनात। आंदोलनकर्ताओं को पुलिस द्वारा हिरासत में लिया गया और बाद में रिहा कर दिया गया। प्रहार नेता बच्चू कडू के आह्वान को खामगांव तालुका में मिला बल। सर्व पक्षीय, सर्व धर्मीय आणि सर्व जाती धर्माचे शेतकरी, दिव्यांग बांधव आणि आमच्या माता भगिनींना सोबत घेऊन आम्ही करत आहोत। याच्यामध्ये कोणताही पक्षभेद नाही। शेतकरी राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो की भाजपचा असो, शेतकऱ्याला कर्जमुक्ती झाली पाहिजे याची म्हणजे अत्यंत हिरवीनं आणि तातडीची गरज आहे। याचं कारण असं आहे तेव्हा कर्ज माफी दर 5 वर्षाला पाहिजे। कशाला माफी मागण्या इतका गुन्हा काही आम्ही केला नाही। आम्ही कर्जमुक्ती मागतो। कर्जमुक्ती मागण्याचं कारण असं आहे की आतापर्यंत जेवढे सरकार आले, या सरकारने आमची केलेली लूट आणि त्या लुटीतून आमच्यावर आलेली गंभीर परिस्थिती, या परिस्थितीचा विचार शासनानं करावा म्हणून माननीय बच्चू कडू यांनी शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं, अन्नत्याग आंदोलन केलं। अन्नत्याग आंदोलनानंतर पायी वारी केली, पायी यात्रा झाली, तरी सरकारला जाग आली नाही। आज हा चक्काजाम आंदोलन आम्ही शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी करत आहोत। आणि शर्मेची बाब आहे, या देशाचा कृषी मंत्री विधान भवनात रवी खेळतो, एक आमदार लोकांना मारतो आणि त्याच्यानंतर या नालायक सरकारमधले काही अधिकारी हरिट्रॅपमध्ये सापडले। आणि एवढं सर्व करण्यासाठी राजकारण्यांना वेळ आहे, पण शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यासाठी, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी आणि त्या संबंधीची थातूरमातूर समिती नेमून येणं जो शेतकऱ्याबद्दल जो एक पद्धत हे अवलंबलं, त्याचा हा संताप आहे। शेतकऱ्यांच्या आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आजपर्यंत भरपूर आंदोलन झाले। आज चक्का जामची वेळ आली आहे। पुढच्या आंदोलनाची दिशा तुमची काय राहणार आहे? आज चक्का जाम केला एवढं करून जरी सरकारला जाग नाही आली, सगळ्या थांबवा, एवढं करून जरी सरकारला जाग नाही आली तर याच्यापेक्षाही तीव्र आणि उग्र आंदोलन पुढच्या काळामध्ये सरकारला दिल्याशिवाय राहणार।